की त्यांच्याकडे कार्ड नाही. धुळीच्या समोरची गर्दी कमी करा. धुळीच्या समोरची गर्दी अजून मागं मागं सरका. अजून सरका. जेवढा मागं सरका मोकळा रस्ता करा. प्रज्वल मागं या. राहुल नवालकर मागं मागं घ्या. सगळेजण मागं मागं घ्या. चला घ्या. भाऊ, यावर्षी तुम्ही पहिल्यांदा बैलगाडी शर्यत सुरू केलेली आहे. काय नेमकं कारण आहे, काय यामागचा उद्देश, किती बैलगाड्या या ठिकाणी येणार आहे? जवळपास आत्ताच 200च्या वर बैलजोड्या इथे येऊन म्हणजे आलेल्या आहेत. 4 दिवसापूर्वीपासूनच बैलजोड्या येण्यास सुरुवात झाली. मी स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण पारंपरिक हा शेतकऱ्यांचा जो मित्र आहे बैलच आहे आणि खरा मित्र, आणि इथे स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. आता कुस्तीची स्पर्धा आहे 15 आणि 16ला, ती पण स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि मातीशी जुळणारा खेळ हे आहे, स्पर्धा आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही पण स्वतः या ठिकाणी बैलजोडी हाकलली. काय तुमचा पहिला अनुभव होता आजचा? मी पेरणीला तर ती पण हाकलतोच, त्याच्यामुळं मला काही नवं नाही आहे. पेरणीला तर सरळ उलट कठीण काम आहे पेरणीचं ती पण हाकलणं म्हणजे सरळ तास निघालं पाहिजे, सरळ रेषेत निघालं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा हे कठीण म्हणजे जरी असलं वाटत असलं बसताना, परंतु त्याच्यापेक्षा कठीण नाही आहे. परंतु जोखमीचा खेळ होता. जोखमीचा खेळ आहे, पण आपण शेतकऱ्याचेच पुत्र आहोत, त्याच्यामुळे आपल्याला माहीत आहे काय होणार आहे. त्याच्यामुळं तो मला पहिलंच वर्ष जरी आमच्या स्पर्धेत असलं तर पहिल्याच वेळेस मी हाकलण्याचा प्रयत्न केला, त्यात मी सफल ठरलो.